सो हॅलो मित्रांनो, आज आपण जे आपलं लेक्चर आहे ते आपण कंटिन्यू करत आहोत विथ द इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. राईट, यासोबतच आपण जो आहे वर्मी कंपोस्टिंगचा जो पार्ट आहे तो देखील त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. राईट, वर्मी कंपोस्ट आणि त्यासोबतच आपण काहीसा जो काही आपला ग्रीन मॅन्युरिंगचा जो पार्ट आहे तो पण बघणार आहोत. ओके, तर सगळ्यात पहिले एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो की न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात पहिले आपल्या इंडियामध्ये काय झालं होतं की जर का आपण प्री इंडिपेंडन्स एरा जर का आपण बघितला, राईट, तर इंडिपेंडन्सच्या पूर्वी साधारणपणे 1950च्या पूर्वीच आपण एक जनरली कन्सिडर करू शकतो. तर त्यावेळेस काय होतं की मोस्टली आपली जी काही शेती होती ही कशी होती, इट वॉज ऑर्गॅनिक फार्मिंग. राईट, इट वॉज ऑर्गॅनिक फार्मिंग. आणि त्या ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये एक गोष्ट समजून घ्या की तिथे कुठल्याही प्रकारचं आपण जे इनपुट आहे ऑफ द फर्टिलायझर्स, केमिकल फर्टिलायझरचा जो इनपुट आहे तो आपण त्यावेळेस करत नव्हतो. राईट, तर त्यासोबत जस्ट अ मिनिट. ओके, तर 1950च्या पहिले जे काही होती सगळी आपली ऑर्गॅनिक फार्मिंग बेसिकली आपल्या देशामध्ये चालत होती, जिथे की आपण कुठल्याही प्रकारे केमिकल फर्टिलायझर्सचा वापर करत नव्हतो. मग त्यावेळेस काय व्हायला लागलं की आपली इंडियाची जी की पॉप्युलेशन आहे, राईट, आपली इंडियाची पॉप्युलेशन खूप जास्त राईज व्हायला लागली. आणि विथ द राईज ऑफ दिस पॉप्युलेशन जे की फूडचं नीड आहे, ओके, फूडची जी की नीड आहे ती खूप जास्त वाढायला लागली, फूडची डिमांड त्या ठिकाणी वाढायला लागली. आणि त्यामुळे आपल्याला हळूहळू जे आहे काहीतरी नवीन सिस्टमकडे आपल्याला वळावं लागणार आहे असं आपल्याला भासू लागलं. त्यामुळे आपण साधारणपणे 1965च्या नंतरच्या काळातली गोष्ट आहे, 1965पासून ते पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर साधारणपणे आपल्याला असं दिसून आलं की इंडियामध्ये ग्रीन रेव्होल्युशनचं लॉन्च त्या ठिकाणी झालं. काय झालं, द ग्रीन रेव्होल्युशन जो होता त्याचं लॉन्चिंग आपल्या देशामध्ये झालं. आता ग्रीन रेव्होल्युशनमध्ये काय काय होतं तर काही महत्त्वाचे कंपोनंट्स त्या ठिकाणी ग्रीन रेव्होल्युशनचे होते. ग्रीन रेव्होल्युशन, ठीक आहे, तर त्याचे काही कंपोनंट सांगायचे झालेत की चांगल्या त्या ठिकाणी हायब्रिड सीड्स ज्या होत्या, ओके, हायब्रिड सीड्स ज्या होत्या त्याचा आपण यूज त्या ठिकाणी केला. राईट, हाय यिल्डिंग सीड्स ज्याला आपण म्हणतो. त्याच्यासोबतच दुसरं एक होतं की इरिगेशन जे होतं तर इरिगेशनचे मोठ्या प्रमाणावरती एक्सपान्शन आपल्या देशामध्ये करण्यात आलं. राईट, तर इरिगेशनच्या फॅसिलिटीज देण्यात आला, रेनफीड कंडिशन कशी कमी करता येईल त्याच्यावर भर देण्यात आला. आणि त्यासोबतच न्यूट्रिएंटसाठी जे आहे तर ते फर्टिलायझर्सचं इंट्रोडक्शन झालं. काय झालं, फर्टिलायझर्सचं इंट्रोडक्शन त्या ठिकाणी व्हायला लागलं. त्यासोबतच जे की ॲग्रोकेमिकल्स आहे, राईट, जसं की पेस्टिसाईड असतील, फंजिसाईड असतील, तर त्याचं पण हळूहळू इंट्रोडक्शन जे आहे ते व्हायला सुरुवात झाली. तर असं एकंदरीत जे ग्रीन रेव्होल्युशनचे हे मेजर कंपोनंट्स एकंदरीत आहेत, त्यामुळे जे आहे ते पूर्णपणे आपली जी काही यील्ड आहे ती वाढण्याचं त्या ठिकाणी आपल्याला जो काही एक हिस्टॉरिकल इव्हेंट आहे तो त्या ठिकाणी इंडियामध्ये दिसून आला. पण हे सगळं करत असताना त्यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात आली की न्यूट्रिएंट मॅनेजमेंट जे आपण करत होतो तर त्यामध्ये बघा आज साधारणपणे आपलं 2026पर्यंत आज आपण पोचलो. राईट, 2026. ओके, तर 2026मध्ये जे आहे तर आजच्यापर्यंत जर का आपण मागे वळून जर बघितलं तर यील्डमध्ये जी राईज आहे ती आपण मिळवलेली आहे. पण आता कुठेतरी जे आहे यील्डचं आपल्याला स्टॅग्नेशन दिसून येतं आहे. राईट, यील्डचं स्टॅग्नेशन दिसून येतं आहे. फर्टिलायझरची यूज इफिशियन्सी त्या ठिकाणी कमी होताना दिसते. त्यामुळे त्याला कशा प्रकारे आपण कर्टेल करू शकतो त्यावरती आता आपल्याला भर द्यायचा आहे. त्यामुळे आता कंटिन्युअसली जे केमिकल फर्टिलायझर्स आहे, आता एक गोष्ट समजून घ्या, केमिकल फर्टिलायझर्समध्ये काय असतं तर सॉल्टचं प्रमाण त्या ठिकाणी मोठं असतं. त्यामुळे ते सॉल्ट जे आहे कंटिन्युअसली तेच केमिकल फर्टिलायझर आपल्या शेतावरती जर आपण टाकत राहिलो तर त्याच्यामुळे जे आहे सॉइलची फर्टिलिटी लूज होते, सॉइलचं स्ट्रक्चर बिघडतं. राईट, आपल्या पाण्यामध्ये जे आहे सॉल्टचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. सो ते तसं होऊ नये, इफिशियन्सी कशी फर्टिलायझरची वाढवता येईल, राईट, त्यासाठी आता आपल्याकडे इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट हा कन्सेप्ट जो आहे हा मागच्या 10 वर्षामध्ये जास्त उदयाला आलेला आहे. राईट, आता आपण देशामध्ये बघितलं की ऑर्गॅनिक फार्मिंगचा एरा पण आपल्या देशाने 1950च्या पहिले बघितला आहे. राईट, जिथे की शेण वगैरे त्याच्यावर बेसिकवरती आपण जे आहे ती फार्मिंग ॲक्टिव्हिटीज करायचो. त्यानंतर ग्रीन रेव्होल्युशनचा पण आपण एरा त्या ठिकाणी बघितला आहे. प्रत्येकाच्या आपले काही फायदे आहे, काही नुकसान आहेत. राईट, त्याच्यामुळे इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट जो आहे हा त्या दोघांमधला मध्य पॉईंट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की देर इज नॉट ऑलवेज व्हाईट अँड ब्लॅक. राईट, तर कधी पण जे आहे ना लाईफचं जे की एक्झिस्टन्स आहे, राईट, जे की बॅलन्स आहे लाईफचं, इट इज ऑलवेज बिटवीन दॅट ब्लॅक अँड व्हाईट.
ओके, आपण नेहमी म्हणत असतो एक तर ऑर्गॅनिक फार्मिंगच चांगली, नाहीतर मग काही जण म्हणतात की केमिकल फार्मिंगच चांगली, राईट, जिथे आपण फर्टिलायझरचा वापर करतो. पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जर बघितलं तर जे काही त्या ठिकाणी सस्टेनन्स आहे लाईफचा, तो कुठे असतो, तो सेंटर पोझिशनला असतो, ज्याला आपण म्हणतो इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, राईट. तर इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये काय, तर वेगवेगळ्या प्रकारचे जे की आपण जेवढे वेगवेगळ्या पद्धती आहे न्यूट्रिएंट त्या ठिकाणी प्लांट्सला देऊ शकण्याच्या, सगळे आपण काय करतो, एक सोबत त्या ठिकाणी यूज करत असतो. तर आता याची आपण डेफिनेशन बघूया. व्हॉट इज इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट? तर इट इज द मेंटेनन्स ऑफ सॉइल फर्टिलिटी अँड प्लांट न्यूट्रिएंट्स that supply to a optimum level for sustaining the desired crop productivity through optimization of the benefits from all the possible sources of plant nutrient in an integrated manner. किंवा अजून एक दुसरी डेफिनेशन आहे बघा, इथे काय सांगतं, INM काय आहे, इट इज बेसिकली अ मॅनेजमेंट अँड कॉन्झर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस बेस्ड ऑन द ओरिएंटेशन ऑफ टेक्नॉलॉजिकल अँड इन्स्टिट्यूशनल एजन्सीज in such a manner to ensure the attainment and the continuous satisfaction of the human needs for the present and future generations. तर एकंदरीत सिम्पल वर्ड्समध्ये जर सांगायचं झालं, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणजे जेवढे की आपल्याकडं न्यूट्रिएंट त्या ठिकाणी देण्याच्या पद्धती असतात वेगवेगळ्या, मग त्या ठिकाणी ती बायोलॉजिकल फर्टिलायझर्स जे असतात आपले, राईट, ज्याला आपण बायो फर्टिलायझर्स म्हणतो, राईट, सो ते आहेत. त्यासोबतच आपल्याकडं जे की केमिकल फर्टिलायझर्स आहेत, राईट, त्याचा पण आपण वापर करतो. त्यानंतर ऑर्गॅनिक जे फर्टिलायझर्स आहेत त्याचा पण आपण एकत्रितरित्या जो आहे तो त्याचा यूजमध्ये आपण या सगळ्या गोष्टी आणत असतो फॉर द क्रॉप मॅनेजमेंट. So the integrated plant nutrition management is known as the integrated nutrient management because thus it firstly operates at the plot level, optimizing the utilization of plant nutrients from diverse sources. बघा, plant nutrients कुठून येत आहेत, they are coming from the diverse sources which are locally available in order to improve the agronomic efficiency of such nutrient and at the same time reducing the losses. जे की लॉसेस आहेत न्यूट्रिएंटचे ते पण आपल्याला रिड्यूस करायचे आहेत. लिचिंग लॉसेस असतील किंवा वोलेटायलायझेशन लॉसेस असतील ते पण आपल्याला, फिक्सेशन लॉसेस आहेत ते आपल्याला कमी करायचे आहेत. सो ऑर्गॅनिक रिसायकलिंग जे आहे इट इज स्पेशली प्रमोटेड थ्रू इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट फॉर फॅसिलिटेटिंग न्यूट्रिएंट रिसायकलिंग टू इम्प्रूव्ह सॉइल फर्टिलिटी अँड लोअरिंग ऑफ द प्रोडक्टिव्हिटी कॉस्ट. आता वाय बेसिकली INMची गरज काय आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट? तर इन सिम्पल टर्म्समध्ये आपण बघूया की टू रिड्यूस द कंटॅमिनेशन ऑफ वॉटरवेज बाय प्लांट न्यूट्रिएंट्स, राईट, जे की आपल्याला माहिती आहे आजच्या घडीला जेवढे आपले लेक्स आहेत, राईट, रिव्हर्स आहेत, त्याच्यामध्ये युट्रोफिकेशनचा मोठा प्रॉब्लेम दिसून आला आहे. युट्रोफिकेशन, व्हॉट इज युट्रोफिकेशन माहिती आहे? याच्यावरती पण बऱ्याचदा एक्झामला क्वेश्चन येऊन गेला युट्रोफिकेशनवर. MPSC असू द्या, UPSC असू द्या, CET लेवलच्या एक्झाम्स असू द्या, नेट असू द्या, सेट असू द्या, प्रत्येक एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. दॅट इज युट्रोफिकेशन. म्हणजे साधारणपणे काय होतं की आपण जे काही केमिकल फर्टिलायझर्स आपल्या शेतामध्ये जे वापरतोय, तर त्याच्यामुळे काय होतं, सगळेच फर्टिलायझर आपल्या फील्डमध्ये फेकलेलं जे असतं तर ते फील्डलाच यूजमध्ये येतात, आपल्याच क्रॉपला यूजमध्ये होतं असं काही नाही. बरंचसं जे की फर्टिलायझर असतं त्याचे काय होतं, लिचिंग लॉसेस होतात, राईट, लिचिंग लॉस होतो. त्यासोबत काही जो असेल त्याचा रन ऑफ पण त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये होतं, राईट. तर त्या पाण्यामध्ये काय होतं, हे सगळं विरघळून जे आहे फर्टिलायझर्स, न्यूट्रिएंट्स, हे सगळे काय होतं नियर बाय जे की आपले तलाव असेल, राईट, लेक्स आहेत किंवा वॉटर रिझर्वायर आहे त्याच्यामध्ये ते पाणी जातं आणि नॅचरली ते की वॉटर बॉडीचं काय होतं, जी की वॉटर बॉडी आहे तर त्या वॉटर बॉडीमध्ये ते जे पाणी आहे त्याचं काय होतं, न्यूट्रिएंट कंटेंट जे आहे ते वाढतं, राईट. न्यूट्रिएंट कंटेंट काय होतं ते खूप जास्त राईज होतं. आता तिथलं जर का न्यूट्रिएंट कंटेंट त्या पाण्याचा राईज झालं, याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये अल्गल ग्रोथ होणार, राईट. काय होणार, त्याच्यामध्ये अल्गल त्या ठिकाणी ग्रोथ होणार. त्याच्यामध्ये जे की वॉटर वीड्स आहेत आपले, राईट, जे की ॲक्वॅटिक वीड्स आहेत त्याचं त्या ठिकाणी आपल्याला राईज दिसून येईल त्या पाण्यामध्ये. आणि त्या पाण्यामध्ये तसे वीड्स असतील, अल्गे असेल, त्याचं जर का राईज झालं तर पूर्णपणे तुम्ही असं बऱ्याच जागेवर बघितलं असेल बघा, नाशिक साईडला पण खूप जास्त जागेवर आपल्याला नद्यांमध्ये असं दिसतं की त्याच्यावरती पाण्यावरती एक प्रकारचा एक हिरवा लेअर त्या ठिकाणी आलेला आहे, राईट. तुम्हाला असं वाटतं की एक प्रकारे लॉन्चच कोणीतरी नदीमध्ये लावलं आहे की काय असं दिसतं, पण त्याच्या खाली जे आहे वॉटर खाली असतं आणि त्याच्यावरती ग्रीन जे आहे तो त्या ठिकाणी अल्गल पॅच असेल किंवा ॲक्वॅटिक वीड्स असतील ते उगलेले दिसतात. मग त्याचा प्रॉब्लेम काय होतो बरं? आता बघा, मेन प्रॉब्लेम इथे चालू होतो की अल्गल असेल किंवा ते ॲक्वॅटिक वीड्स ज्या वेळेला राईज होतात त्यावेळेला नॅचरली त्याला वॉटरमधून काय करतात ते, जे की डिझॉल्व्ड ऑक्सिजन असेल, डिझॉल्व्ड जो की ऑक्सिजन असतो पाण्यामधला
तो त्या ठिकाणी ते स्वतःच्या कन्झम्पशनसाठी यूज करतात आणि तिथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो की ते डिझॉल्ड ऑक्सिजन वापरल्यामुळे वॉटरमधलं जे की डिझॉल्ड ऑक्सिजनचं कंटेंट आहे ते खूप कमी होतं आणि त्यामुळे त्या पाण्यामध्ये तिथून पुढे मायक्रोब्स ग्रो होत नाही, जेवढी की ॲक्वॅटिक जे की इकोसिस्टम आहे आपली ॲक्वॅटिक इकोसिस्टम आहे ती पूर्णपणे काय होते डॅमेज होते. ओके, सो इट इज गेटिंग एंडेंजर्ड द ॲक्वॅटिक इकोसिस्टम. त्याच्यामध्ये मासे असू शकतात, मायक्रोब्स असू शकतात, त्यासोबत अजून जे की खेकडे असतील, क्रॅब्स आहेत किंवा अजून दुसरे जे काही ॲक्वॅटिक ॲनिमल्स त्या ठिकाणी राहतात ते सगळ्यांची काय होती लाईफ त्या ठिकाणी डेंजरमध्ये पडताना आपल्याला दिसते. त्यामुळे इट इज व्हेरी मच इकॉलॉजिकल कन्सर्न दॅट इज नोन ॲज युट्रोफिकेशन. ओके, त्यामुळे हे जे आहे इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट ज्यावेळेला आपण करू, जेव्हा आपण केमिकल फर्टिलायझर्सचा जो की RDF आहे क्रॉपसाठी यूज करताना तो काहीसा रिड्यूस करू, काहीसा त्याचं जे की न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आहे ते हायली एफिशियंट करण्याचा प्रयत्न करू, बायो फर्टिलायझर्सचा वापर करू, मॅन्युअर्सचा वापर करू, त्यावेळेला जाऊन जेव्हा ह्या असे जे काही गोष्टी आहेत ह्या कंट्रोलमध्ये आपल्याला येताना दिसतील. राईट, जर का आपण सर्रास केमिकल फर्टिलायझरचा यूज केला तर युट्रोफिकेशनची जी संख्या आहे ती खूप जास्त वाढेल. राईट, त्यासोबतच असं पण नाही की फक्त ॲक्वॅटिक इकोसिस्टम डॅमेज होते, ह्युमन्सला पण जे आहे आपण पण तेच पाणी त्या ठिकाणी वॉटर बॉडीचं यूज करतो. जरी आपण त्याला प्रोसेस करत असलो ते वॉटर तरीसुद्धा काय आहे मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी डॅमेज इकोसिस्टम होताना आपल्याला दिसते. सो इम्प्रूव्ह सॉईल फर्टिलिटी, जे की इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट इट इज युजफुल फॉर इम्प्रूव्हिंग द सॉईल फर्टिलिटी. इथे आपण मॅन्युअर्सचा यूज करत असतो. क्रॉपची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती वाढवण्याचं काम इथे आपण करत असतो. वी ऑल्सो रिड्यूस द कॉस्ट ऑफ न्यूट्रिएंट ॲप्लिकेशन हिअर. त्यानंतर बॅलन्स न्यूट्रिशन जे आहे क्रॉप्सला ते आपण प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. त्यासोबतच याच्यामध्ये आपण प्रमोट करतो कार्बन सिक्वेस्ट्रेशन अँड इट प्रिव्हेंट्स द डिटोरेशन ऑफ द सॉईल, वॉटर इकॉलॉजी अँड ऑल्सो द न्यूट्रिएंट लिचिंग फ्रॉम दी सॉईल. देन काही मेन ऑब्जेक्टिव्ह जर का आपण बघितले इंटिग्रेटेड पेस्ट आणि न्यूट्रिएंट मॅनेजमेंट सिस्टीममध्ये जर का बघितलं आपण तर आपल्याला असं दिसून येतं की यामध्ये टू रिड्यूस ऑर टू मेंटेन द प्रोडक्टिव्हिटी ऑन सस्टेनेबल बेसिस विदाउट अफेक्टिंग द सॉईल हेल्थ. देन टू रिड्यूस द गॅप बिटवीन न्यूट्रिएंट यूज्ड, न्यूट्रिएंट हार्वेस्टेड बाय द क्रॉप. कॉन्झर्व करायचे आपल्याला लोकली अवेलेबल जे काही रिसोर्सेस असतील ते आणि त्यांना इफेक्टिव्हली युटिलाइज करायचं आहे. त्यासोबतच आपल्याला इम्प्रूव्ह करायचे काय तर फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ आर सॉईल. त्यासोबतच टू मेक सॉईल हेल्दी by providing balanced nutrients by different nutrient sources. Then to reduce the dependence on chemical fertilizers and harmful effects of continuous use of inorganic chemical fertilizers. So त्यासोबतच आपल्याला इकॉनॉमिक स्टेटस जे आहे फार्मर्सचं ते वाढवायचं आहे. त्यासोबतच फर्टिलायझर यूज एफिशियन्सी आपल्याला राईज करायची आहे. सो हे मल्टिपल जे आहेत हे आपले ऑब्जेक्टिव्ज आहेत आणि हे सगळे आपण तेव्हाच अचीव्ह करू शकतो ज्यावेळेला आपण इंटिग्रेटेड वेमध्ये जे आहे न्यूट्रिएंट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस करू. आता बघा यामधले जे इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचे काही कंपोनंट्स आहेत तर कोणकोणते आहेत. केमिकल फर्टिलायझर्स तर आपण वापरतोच, पण त्यासोबत आपण ऑर्गॅनिक मॅन्युअर्सचा पण वापर करतो. त्यासोबत आपण जे क्रॉप्स लावतो तर क्रॉपमध्ये आपल्याला इंटरक्रॉपिंग ज्यावेळेला आपण सिस्टम यूज करतो, ठीक आहे, इंटरक्रॉपिंग असेल किंवा क्रॉपिंग सिक्वेन्स ज्यावेळेला आपण यूज करतो तर त्यामध्ये लेग्युम्स आपण मोठ्या प्रमाणावरती काय करतो त्यामध्ये क्रॉप त्या सिस्टममध्ये इन्कल्केट करत असतो. देन क्रॉप रेसिड्यूज जे आहेत त्याला आपण कुठल्याही प्रकारे बर्निंग करायचं नाही आहे. क्रॉप रेसिड्यूज त्याच शेताच्या फील्डवरती आपण काय करतो कुजवतो, डिकम्पोज करतो. त्यासोबतच आपण बायो फर्टिलायझर्सचा एक मेजर रोल इथे आपल्याला दिसून येतो, ठीक आहे, जे की रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, ॲझोस्पिरिलम आहे, ट्रायकोडर्मा आहे. सो दीज आर डिफरंट टाईप्स ऑफ दिस बायो फर्टिलायझर्स. तर यांचा आपण काय करतो तिथे यूजमध्ये आणत असतो. देन वी हॅव द फॉस्फरस सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया, देन वी हॅव द KMB पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया ऑल्सो. तर मल्टिपल असे वेगवेगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत यांचा आपण बायो फर्टिलायझर्समध्ये यूज करतो टू स्टिम्युलेट दी प्लांट ग्रोथ थ्रू दी बिल्डिंग ऑफ दी सॉईल इकोसिस्टम. त्यामध्ये बघा आता सगळ्यात पहिलं आहे ऑर्गॅनिक मॅन्युअर्स. आता ऑर्गॅनिक मॅन्युअर्समध्ये बघितलं तर अर्बन कंपोस्ट असेल, फार्मयार्ड मॅन्युअर असू द्या, क्रॉप रेसिड्यूज असेल, ह्युमन एक्सक्रिटा जे आहे यालाच आपण बेसिकली काय नाईट सॉईल पण म्हणतो, ठीक आहे, इट इज नाईट सॉईल. सो ते झालं. त्यानंतर सिवेज अँड स्लज झालं. देन वी हॅव अदर ॲग्रो इंडस्ट्रियल जे वेस्ट असतील ज्याच्यामध्ये खूप जास्त न्यूट्रिएंट पोटेन्शियल आहे तर अशा गोष्टींचा आपण याच्यामध्ये वापर करू शकतो. बघायला गेलं ऑर्गॅनिक मॅन्युअर कसे असतात, बल्की इन नेचर असतात, राईट. पर KG जर का आपण त्याच्यामधले न्यूट्रिएंट कंटेंट बघितलं तर खूप कमी असतो, पण खूप जास्त काय इट इज व्हेरी मच युजफुल फॉर मायक्रोबियल ग्रोथ इन सॉईल.
सो न्यूट्रिएंट सप्लाय जरी मॅन्युअर जे असतील ते कमी करत असले तरीसुद्धा मायक्रोब्ससाठी जे फूड आहे ते ऑर्गॅनिक मॅटर जे आहे ते आपल्याला ह्या ऑर्गॅनिक मॅन्युअर्समधनं मिळताना दिसतं. सो ऑर्गॅनिक मॅन्युअर्स नॉट ओनली सप्लाय मॅक्रो अँड मॅक्रोन्यूट्रिएंट्स बट दे ऑल्सो हेल्प इन इम्प्रूव्हिंग द फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉईल. हा त्याचा मेजर रोल त्या ठिकाणी मॅन्युअर्सचा आपल्याला दिसून येतो. त्यासोबतच आपल्याला फर्टिलायझर्स जे आहेत त्याचा तर आपण वापर करतोच, राईट. विविध आपल्याकडे फर्टिलायझर्स आहेत, लाईक आता इथं बघा 10-26-26 दिलेलं आहे. त्यासोबत आपल्याकडे 14-35-14 आहे. वी हॅव द युरिया, MOP, DAP, सिंगल सुपर फॉस्फेट, त्यानंतर पोटॅश आहे, त्यानंतर सल्फेट ऑफ पोटॅश आहे. सो मल्टिपल आपल्याकडे वाईड रेंज ऑफ जे आहे फर्टिलायझर्स आहे. आता तर आपल्याकडे नॅनो फर्टिलायझर्स पण त्या ठिकाणी हळूहळू यायला सुरुवात झाली. टॉकिंग अबाउट इट्स इफेक्टिव्हिटी, नॅनो फर्टिलायझर्सची इफेक्टिव्हिटी अजून अंडर टेस्टिंग आहे, पण तरीसुद्धा एक नवीन नवीन जे आहे टेक्नॉलॉजी हळूहळू विकसित होते जेणेकरून आपण फर्टिलायझर्सची इफिशियन्सी त्या ठिकाणी वाढवू शकू. सो फर्टिलायझर्स कंटिन्यू टू बी द मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट ऑफ INM. द डिपेंडन्स जे आहे ऑफ फर्टिलायझर्स हॅज बीन इन्क्रीजिंग कॉन्स्टंटली बिकॉज ऑफ द नीड टू सप्लाय लार्ज अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट्स इन इंटेन्सिव्ह क्रॉपिंग फॉर हायर प्रोडक्टिव्हिटी. सो द सबस्टॅन्शियल अमाऊंट जे आहे ऑफ द अप्लाइड न्यूट्रिएंट्स हे कुठे होतं, हे लॉस्ट होऊन जातं थ्रू वेरियस मेथड, राईट. कुठे व्हॉलेटायलायझेशन होईल, कुठे त्या ठिकाणी लिचिंग लॉसेस होईल, कुठे रन ऑफ होऊन जाईल. तर अशा पद्धतीने जे आहे ते लॉसेस मोठ्या प्रमाणावरती ह्या फर्टिलायझर्सचं होताना आपल्याला दिसतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं, जी की न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी आहे ती आपल्याला तिथे प्रायोरिटी द्यायची आहे. त्याला आपल्याला राईज कसं करता येईल ते बघायचं आहे. द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जो आहे, राईट, ती आपल्याला कशी लोअर डाऊन करता येईल त्याच्यावरती आपल्याला भर द्यायचं आहे. देन लेग्युम्सचा एक आपण याच्यामध्ये मेजर रोल आहे, राईट. आता जे मी तुम्हाला सांगितलं लेग्युम्सच का, कारण की लेग्युम काय करत असतं, लेग्युममध्ये आपल्याला माहिती आहे जे की बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन आहे ते त्या ठिकाणी होत असतं, राईट. त्याच्यामुळे नॅचरली जर का त्या ठिकाणी ॲटमॉस्फिअरमधलं ऑक्सिजन जे नायट्रोजन आहे, नायट्रोजन जो गॅस आहे आपल्या एन्व्हायरमेंटमधला, तो नायट्रोजन गॅस त्या ठिकाणी हे मायक्रोब्स त्या ठिकाणी अपटेक करतात आणि त्याला फिक्सेशन करून जे आहे प्लांटला अवेलेबल करून देतात. असं एकंदरीत हा जो लेग्युम्सचा एक खूप जास्त महत्त्वाचा रोल आहे तो आपल्याला दिसून येतो. त्यामुळे बघा आपण काय करतो की लेग्युम जे प्लांट्स आहेत तर त्याचं आपण इंटरक्रॉपिंग सिस्टममध्ये यूज करत असतो, ठीक आहे. इंटरक्रॉपिंगमध्ये जर का आपण त्या ठिकाणी लेग्युम जर का इन्कल्केट केले तर आपलं काय होईल, नॅचरली जे की नायट्रोजन जे फर्टिलायझर आहे त्याची रिक्वायरमेंट आपण कमी करू शकतो. सो आता इथे एक्झाम्पल दिलं आहे बघा, हे काय, इट इज अ मेज क्रॉप, ठीक आहे. मेज क्रॉप यांनी लावलं आहे आणि त्यासोबत सपोज हे आपण ग्राउंडनट कन्सिडर करूया, ठीक आहे. ग्राउंडनट आहे तर ग्राउंडनट क्रॉप त्या ठिकाणी लावलं आहे विथ द मेज क्रॉप. आता काय होईल, जे की ग्राउंडनट क्रॉपचे त्या ठिकाणी रूट नोड्यूल्स त्या ठिकाणी तयार होत आहेत, त्याच्यामध्ये बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन होतं आहे आणि जे की क्रॉप आहे तर ते तर ग्राउंडनटचं तयार होतच आहे, पण त्यासोबत ॲडिशनली जे आहे जे नायट्रोजन जे फिक्सेशन होतं आहे तर ते काही प्रमाणामध्ये या जे दुसरा क्रॉप आहे दॅट इज द मेज, तर त्याला पण जे आहे नायट्रोजन प्रोव्हाइड करण्याचं काम हे लेग्युम क्रॉप आपल्याला करताना दिसतंय. तुम्ही जर का लेग्युम क्रॉप जर का उपटून जर का बघितले, ठीक आहे, एखाद्या वेळेस असं करून बघा की शेतामध्ये जा आणि एक चांगलं वेल मॅच्युअर जे प्लांट आहे लेग्युमचं ते तुम्ही उपटून बघा, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी चिकपीचं पण त्या ठिकाणी उपटून बघू शकता, राईट. सध्या चिकपी त्या ठिकाणी तुमच्या फील्डवरती असू शकतं. त्यासोबतच ग्राउंडनट आहे, ठीक आहे, ग्राउंडनट असू शकतं किंवा मग त्या ठिकाणी सोयाबीन पण चालेल, राईट. तर असे जे की क्रॉप्स आहेत तर हे जे त्यासोबत तुम्ही पिजन पी पण बघू शकता, पण पिजन पी जरा टॅप रूटेड आहे, इझिली उपटता येणार नाही, ठीक आहे. तर चिकपी, ग्राउंडनट, सोयाबीन असेल, ग्रीन ग्राम असेल किंवा ब्लॅक ग्राम असेल, तर हे कुठले क्रॉप तुम्ही जर का उपटून जर का बघितलं तर त्याच्या रूट्सवरती तुम्हाला हे अशा गाठी गाठी दिसतात, ओके. आणि या गाठी गाठी जेव्हा असतात तर या गाठी असणं म्हणजे काय, इट इज शोईंग द प्रेझेन्स ऑफ द बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन इयर. हे काय आहे, दीज आर द रूट नोड्यूल्स, याला रूट नोड्यूल्स असं म्हणलं जातं. आणि याच्यामध्ये जे आहे ते रायझोबियम जो बॅक्टेरिया आहे तो काय करतो, बायोलॉजिकली नायट्रोजन फिक्सेशनचं त्या ठिकाणी काम करत असतो, ओके. सो लेग्युम्स दीज आर ऑल्सो ग्रोन ॲज ग्रीन मॅन्युअर फोरेज ऑफ द पल्सेस क्रॉप विथ इम्प्रूव्हिंग द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द राईस बीट क्रॉपिंग सिस्टम ऑल्सो. देन वी हॅव द क्रॉप रेसिड्यूज. आता बघा खूप जास्त महत्त्वाचं त्या ठिकाणी क्रॉप रेसिड्यूजचा रोल आहे. स्पेशली आता जे पंजाबसारखा जो एरिया आहे, पंजाब, हरियाणा, राईट. त्यानंतर आपल्याकडे आहे वेस्टर्न UP आहे. आपल्याला माहिती आहे की रिसेंटली जे काही दिल्लीमध्ये काही मागच्या वर्षांपासून जे आहे कशाचा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे दिल्लीमध्ये स्मॉगचा, राईट. आणि तो प्रॉब्लेम मोस्टली का क्रिएट होतो आहे, कारण की
तो जो रिजन आहे दिल्लीचा, तिथे काय होतं आहे, तर तिथे एक प्रकारे जे की हवा जी आहे राईट, जे की विंड त्या ठिकाणी ब्लो होते, वेस्टर्न साईडकडचे जे विंड येते आहे पंजाब पाकिस्तान पंजाबच्या साईडने, तर तिकडून जे विंड येते, त्याच्यानंतर वरून आसाम वगैरे इकडच्या साईडने पण जे विंड येते, आणि नॅचरली दिल्लीच्या रिजनवरती काय होते, ती विंड त्या ठिकाणी एक भवऱ्यासारखी त्या ठिकाणी ॲक्ट होताना दिसते. त्याच्यामुळे तिथली विंड कुठे दुसरीकडे जात नाही, आणि नॅचरली त्या एरियामधला जो काही पोल्युशन असेल तो पूर्णपणे दिल्लीच्या रिजनवर दिसतो. आणि तिथे आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये फॉग प्लस स्मोक, दॅट इज कॉल्ड ॲज स्मॉग, असं एकंदरीत आपल्याला चित्र त्या ठिकाणी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यामध्ये जास्त करून आपल्याला दिल्लीमध्ये दिसून येतं. इट इज व्हेरी मच डेंजरस प्रॉब्लेम फॉर आवर कॅपिटल ऑफ इंडिया. सो त्यासाठी काय केलं होतं मागे, की शेतकरी जे त्या ठिकाणी पंजाब, हरियाणा, यूपीच्या रिजनमध्ये जे आहेत, ते काय करायचे, की जे काही स्ट्रॉ आहे राईट, जो की एकदा खरीफ सीझनमध्ये राईस निघून गेला की त्याचा स्ट्रॉ ते काय करतात, जाळायचे आणि लगेच त्याच्यावर वीटचं कल्टिवेशन करायचे. तर त्या ठिकाणी आपल्याला गरज होती की ते जे जाळणं आहे राईट, क्रॉप रेसिड्यूजचं, ते थांबलं पाहिजे. पण फार्मर्स ते ऐकत नव्हते. ते काय म्हणायचे की आम्हाला पुढचं क्रॉप लावायचं आहे राईट, आणि ते जाळल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही दुसरा. मग त्यासाठी काय केलं, IARI दिल्लीने जे आहे आपलं इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट IARI, त्यांनी त्या ठिकाणी काही डिकम्पोजिंग कल्चर्स तयार केले, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जर हे डिकम्पोजिंग कल्चर स्लरीमध्ये मिक्स करून तुम्ही जर का याच्यावरती टाकलं आणि वॉटरिंग जर एकदा केली, तर तुम्हाला ते जे डिकम्पोजिशन आहे फक्त 15 डेजच्या आतमध्ये जे आहे पूर्णपणे त्या ठिकाणी डिकम्पोजिशन या सेल्युलोज कंटेंटचं झालेलं दिसेल, या स्ट्रॉचं पूर्णपणे झालेलं दिसेल. तर तेव्हापासून जो आहे हे बर्निंगचा जो की रेसिड्यू जे आहे त्याला बर्निंग करण्याचा इश्यू जो आहे तो आता कंट्रोलमध्ये आलेला आहे. तर सेकंडली एक त्याचा फायदा काय व्हायला लागला, की तिथली जे की सॉईल फर्टिलिटी आहे राईट, सॉईलमध्ये नॅचरली ऑर्गॅनिक कार्बन पण जायला लागला, त्याच्यामुळे तिथली जे की जमीन आहे ती सुपीक त्या ठिकाणी राहण्यासाठी मदत मिळायला लागली. सो क्रॉप रेसिड्यूज हॅज अ मेजर रोल राईट. त्याला जर आपण जाळलं नाही तर पोल्युशन पण कंट्रोल होतं, आपल्या जे की सॉईलचं आहे ऑर्गॅनिक मॅटर जे आहे, ऑर्गॅनिक कार्बन जो आहे तो पण त्या ठिकाणी राईज होताना आपल्याला दिसतो. आणि क्रॉप रेसिड्यूज दिस ॲक्ट ॲज अ फूड फॉर द मायक्रोब्स इन द सॉईल. सो इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट राईट. सो देन बायोफर्टिलायझर्स आपल्याकडे एक आहे, तर इट इज अ मेजर कंपोनंट ऑफ अगेन दिस इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. बायोफर्टिलायझर्स असे मटेरियल असतात विच कंटेन दी ॲग्रिकल्चरली बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स राईट, that play an important role in improving soil fertility and the crop productivity due to its capability of fixing the atmospheric nitrogen, किंवा सॉल्युबलाइज करू शकेल, मोबिलाइज करू शकेल फॉस्फरसला, पोटॅशियमला, अँड डिकम्पोज द फार्म वेस्ट रिझल्टिंग टू द रिलीज ऑफ द प्लांट न्यूट्रिएंट्स. देन याच्यामध्ये बघा कुठकुठले त्या ठिकाणी बायोफर्टिलायझरचे कल्चर असू शकतात. रायझोबियम आहे राईट, रायझोबियममध्ये पण जे स्पीसीज आहेत त्या वेगवेगळे असतात क्रॉपनुसार. जसं की सोयाबीन जर त्यामध्ये आपण बघितलं तर रायझोबियम जॅपोनिकम त्या ठिकाणी यूज केलं जातं राईट. देन ॲझोस्पिरिलम एक आहे. देन वी हॅव द ब्लू ग्रीन अल्गे BGA. देन अझोटोबॅक्टर आपल्याकडे एक आहे अगेन. तर हा जो अझोस्पिरिलम आहे राईट, हा काय, इट इज अ टाईप ऑफ फ्री लिव्हिंग. तर याचा यूज कुठे केला जातो, शुगर केनमध्ये केला जातो ॲझोस्पिरिलम अझोबॅक्टरचा. सो दे कॅन फिक्स ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन विच विल टर्न अवेलेबल द न्यूट्रिएंट टू द क्रॉप. देन जे की वॅम आहे, आर्बोस्क्युलर जे की वॅस्क्युलर आर्बोस्क्युलर मायक्रोरायझा VAM, वॅम, हे काय करतं, इट इन्क्रीजेस द न्यूट्रिएंट अपटेक पर्टिक्युलरली ऑफ फॉस्फरस ड्यू टू इन्क्रीज कॉन्टॅक्ट ऑफ द रूट्स विथ लार्जर सॉईल व्हॉल्यूम. तर वॅम काय आहे, एक प्रकारचं काय, इट इज अ टाईप ऑफ अ फंगाय राईट, इट इज अ बेनिफिशियल फंगाय जे रूट्सला अटॅच त्या ठिकाणी होतं आणि जे की फॉस्फरसचा अपटेक करण्यासाठी मदत करून देतं. हे बघा इथे त्यांनी फोटोज दाखवलेत आपले. वी हॅव दिस ब्लू ग्रीन अल्गे राईट, पाण्यामध्ये तरंगतं हे आहे ब्लू ग्रीन अल्गे. देन लेग्युमला हे बघा रूट नोड्युलेशन आपल्याला दिसून येतं. देन वी हॅव द वॅम, ॲझोस्पिरिलम, ॲझोटोबॅक्टर, असे वेगवेगळे जे आहेत कमर्शियल प्रोडक्ट्स आपल्याला आता दिसून येतात. तर ॲडव्हान्टेजेस जर का आपण बघितले इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचे, तर त्यामध्ये बघा वीड कंट्रोल आपल्याला होताना दिसेल राईट, वीड कंट्रोल. त्यासोबतच डिझीज कंट्रोलचं त्या ठिकाणी क्रॉप्समध्ये होतं आहे. सॉईल फर्टिलिटी इज गेटिंग इम्प्रूव्ड राईट, सॉईल बायोलॉजी अँड फंक्शन त्याचं प्रॉपरली होतं आहे. इरोजन कंट्रोल होताना दिसेल, आणि नॅचरली जे की यील्ड आहे क्रॉपचं आपलं ते पण राईज होताना आपल्याला दिसून येतं. पण इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट जे आहे याला ॲडॉप्ट करताना आपल्याला काही डिफिकल्टीज पण त्या ठिकाणी दिसून येतात. तर पहिली डिफिकल्टी बघा की इट इज इन ऑप्टेनिंग फार्मयार्ड मॅन्युअर अँड बायोफर्टिलायझर्स. सम पुअर फार्मर जे असतात त्यांना त्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅन्युअर्स घेणं आणि त्यासोबत ते काय होतं, त्यांना महाग पडतं.
त्यासोबत नॉलेज आणि स्किल्स जे आहे तर त्याचं पण त्यांना काय आहे कमी आहे, कारण इलिटरेट आपल्याकडे फार्मर जे आहे ते खूप आहेत. सो त्यामुळे द नॉलेज अँड स्किल्स ऑफ रिसायकलिंग ऑर्गॅनिक वेस्ट टू प्रोड्यूस हाय क्वालिटी कंपोस्ट हे त्या ठिकाणी लॅकिंग आहे, राईट. त्यासाठीच आपण जे आहे वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स फार्मरसाठी देत असतो. सो बायोटिक आणि अबायोटिक जे काही स्ट्रेसेस आहेत दिस आर रँक टू द सेकंड. देन वी हॅव द थर्ड रिझन दॅट द पुअर टिलेज त्या ठिकाणी सॉईलमध्ये होतं, लॅक ऑफ इक्विपमेंट आहे, राईट. देन देर इज ॲब्सेन्स ऑफ द रोल ऑफ एक्सटेन्शन सर्व्हिसेस, राईट. फार्मर्सला ट्रेनिंग देण्यासाठी वगैरे तर एक्सटेन्शन सर्व्हिसेस जे आहेत तर त्या आपल्याकडे काहीशा प्रमाणात लॅकिंग आहेत. त्यानंतर NGOs जे आहेत ते खूप कमी आहेत जे की आपल्याला फार्मर्सला सपोर्ट करताना दिसून येतील. सो ग्रीन मॅन्युअरिंग आता काय असतं आपण ते बघूया, ठीक आहे. तर ग्रीन मॅन्युअरिंग काय आहे, एक प्रकारची इट इज अ प्रॅक्टिस, राईट. ग्रीन मॅन्युअरिंगच्या डेफिनेशनवर पण बऱ्याचदा त्या ठिकाणी क्वेश्चन येऊन गेलेला एक्झाममध्ये. सो ग्रीन मॅन्युअरिंग काय आहे, इट इज अ प्रॅक्टिस ऑफ प्लोईंग ऑर इनकॉर्पोरेटिंग ऑर टर्निंग इन टू द सॉईल अनडिकम्पोज्ड ग्रीन प्लांट टिश्यूज फॉर द पर्पज ऑफ इम्प्रूव्हिंग द सॉईल फिजिकल प्रॉपर्टीज अँड फर्टिलिटी ऑफ द सॉईल. सिम्पल वर्ड्समध्ये जे काही आपण काय करतो, एक फार्म आहे आपलं, या फार्मवरती आपण सगळ्यात पहिले काय करतो, जे की ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप्स असतात, जसं की बेसिकली ते काय असतं लेग्युम क्रॉप्स त्या ठिकाणी असतात आणि यांचा एक मेजर रोल असतो. ते काय करतात, त्यांच्यामध्ये बायोलॉजिकल जे आहे नायट्रोजन फिक्सेशनचं त्या ठिकाणी कॅपेबिलिटी असते. काय असते, नायट्रोजन फिक्सेशनची त्या क्रॉप्समध्ये कॅपेबिलिटी आहे, राईट. कारण त्याच्यामध्ये काय आहे ते जे रायझोबियम आहे तर तेच नॅचरली काय होतं रूट नोड्युलेशन तयार होत असतं. तर ते क्रॉप आपण लावत असतो, राईट. आपण त्याला ब्रॉडकास्ट करतो त्याचे सीड्स इन खरीफ सीझनमध्ये जनरली, राईट. मोस्टली आपण खरीफ सीझनमध्ये असं करत असतो आणि ते एकदा 60 डेजचं साधारणपणे वाढलं, ठीक आहे. 60 डेजपर्यंत त्या ठिकाणी ते क्रॉप झालं, त्याचं फ्लावरिंग स्टेज जस्ट येण्याची सुरुवात होणार असेल त्यावेळेस आपण काय करतो की याचं टोटली काय करतो, ट्रॅक्टरने त्याला क्रश डाऊन करतो आणि ते क्रॉप पूर्णपणे सॉईलमध्ये आपण त्याला मिक्सिंग करून टाकतो. जेणेकरून काय होईल की त्याचे जे काही लिव्ज असतील, त्याचे रूट्स आहेत, त्याचं जे काही बायोलॉजिकल जे काही मटेरियल तयार झालेलं आहे ते पूर्णपणे सॉईलमध्ये ॲड करतो. सॉईल मायक्रोब्सला ते फूड पण होतं, राईट. आणि त्याच्यामुळे सॉईलची फर्टिलिटी जी आहे ती इम्प्रूव्ह होते. त्यानंतर शेवटचा जो की साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबरचा जो की पाऊस पडतो त्या पावसामुळे ते डिकम्पोजिशन चांगलं होतं आणि मग तुम्ही रब्बी सीझनमध्ये एक न्यू क्रॉप यू कॅन टेक इन युअर फील्ड विथ युअर इन्क्रीज्ड सॉईल फर्टिलिटी. तर ज्यावेळेस फार्मयार्ड मॅन्युअर आपल्याकडे कमी असेल, खूप जास्त त्या पर्टिक्युलर शेताची जर काही यील्ड जे आहे प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती लॉस्ट झालेली असेल, ऑर्गॅनिक कंटेंट त्या कार्बन जे आहे तिथला जर कमी झालेला असेल तर अशा वेळेला आपण ग्रीन मॅन्युअरिंगचा जो आहे तो वापर मोठ्या प्रमाणावर करत असतो. याचे ऑब्जेक्टिव्ह बघा काय, टू इन्क्रीज द ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट इन द सॉईल, राईट. देन टू इम्प्रूव्ह अँड मेंटेन द सॉईल स्ट्रक्चर. देन वी हॅव टू रिड्यूस द लॉसेस ऑफ द न्यूट्रिएंट, राईट. न्यूट्रिएंट लॉसेस आपल्याला कमी करायचे आहेत. देन टू प्रोव्हाइड द सोर्स ऑफ न्यूट्रिएंट ऑल्सो. देन टू रिड्यूस द सॉईल लॉस बाय इरोजन, एनहान्स द सॉईल अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट्स, इन्क्रीज द ओव्हरऑल फर्टिलिटी स्टेटस ऑफ सॉईल आणि फिजिकल बायोलॉजिकल केमिकल प्रॉपर्टीज सॉईलच्या ज्या आहेत त्या नॅचरली त्या एनहान्स होतात. ग्रीन मॅन्युअरिंगमध्ये आपण मागे पण लेक्चरमध्ये बघितलं होतं, दोन प्रकार आपल्याला दिसून येतात, इन सिटू ग्रीन मॅन्युअरिंग आणि दुसरं आहे एक्स सिटू. काय आहे, एक्स सिटू ग्रीन मॅन्युअरिंग. आता एक्स सिटू ग्रीन मॅन्युअरिंगला काय म्हणतात, इट इज ऑल्सो कॉल्ड एज ग्रीन लीफ मॅन्युअरिंग पण त्याला म्हणतात. तर इन सिटू म्हणजे काय, मी तुम्हाला आता सांगितलं, आपण एका फील्डवरती जे क्रॉप ग्रो करतो, राईट. आणि नंतर त्याचंच जे आहे आपण काय करतो, त्याच क्रॉपला आपण सॉईलमध्ये ॲडअप करतो आणि त्याच्यामुळे न्यूट्रिएंट कंटेंट सॉईलचे वाढतात, राईट. सो दॅट इज त्याच्यामध्ये बघा कोणकोणते क्रॉप्स यूज केल्या जातात ॲज ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप्स. इथे आहे सनहेम्प, ज्याचं आहे नाव आहे क्रोटोलॅरिया जुन्सिया. देन ढेंचा आहे, दॅट इज सस्बिनिया ॲक्युलेटा किंवा सिस्बिनिया रोस्टॅरॅटा पण त्या ठिकाणी असतो. देन गुआर जो आहे दॅट इज सायमॉप्सिस टेट्रागोनोलोबा. हा जो सायमॉप्सिस टेट्रागोनोलोबा जो आहे ही काय आहे, गवारीच्या शेंगाची जी भाजी आपण खातो ना ते आहे, दॅट इज दिस गुआर. देन हे जे क्रॉप्स आहेत यांचं त्या ठिकाणी आपण लावत असतो फॉर ग्रीन मॅन्युअरिंग. पण त्याच्या व्यतिरिक्त ही दुसरी एक पद्धत आहे, याला म्हणतात ग्रीन लीफ मॅन्युअरिंग. इथे काय केलं जातं, जंगलातले जे काही झाडं असतात, राईट, नीमचे असेल, ग्लिरिसिडियाचे असतील, बांधावरती झाडं असतील, करंजचे त्या ठिकाणी झाडं असतील, दॅट इज करंज म्हणजे काय, पोंगेमिया पिन्नाटा, ग्लिरिसिडिया मॅक्युलेटा. तर हे जे त्या ठिकाणी क्रॉप्स असतात जे की तुमच्या शेताच्या बाहेर असतात, राईट, जे तुमच्या बांधावर असतील किंवा त्या ठिकाणी पाश्चर लँडवर असेल, फॉरेस्ट एरियामध्ये असेल, त्याचे आपण काय करतो, ग्रीन ट्विग्स त्या ठिकाणी तोडून आणतो आणि तुमच्या फार्ममध्ये जे आहे तुमच्या जेव्हा तुम्ही नांगरणी करत असता त्यावेळेस
तुमच्या शेतामध्ये त्याला ॲड केलं जातं, राईट. आणि नॅचरली जे आहे विदाऊट एनी, आता बघा इन सिटू मॅन्युरिंगमध्ये काय होतं की इथे तुमचं जवळपास 4-5 मंथचा जो काही पिरियड आहे, ओके, जो की क्रॉप सीझन आहे तो त्या ठिकाणी लॉस्ट होतो. पण ग्रीन लीफ मॅन्युरिंगमध्ये तो जो पिरियड आहे तो आपला लॉस्ट होत नाही, कारण इथे आपण जे ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप आहे ते आपल्या शेतावरती त्या ठिकाणी प्रोड्यूस करता बाहेरून आपण मटेरियल आणतो आणि आपल्या शेतामध्ये ॲड करतो. सो हे काही फोटोज आहेत ऑफ दिस क्रॉप सिस्बिनिया रोस्ट्राटा, राईट. सिस्बिनिया रोस्ट्राटाचं एक वैशिष्ट्य काय, मी मागच्याच मागे लेक्चरमध्ये एकदा सांगितलं होतं. व्हॉट इज सिस्बिनिया रोस्ट्राटा? याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये जे आहे स्टेम आणि रूट दोघांमध्ये नोड्युलेशन प्रेझेंट आहे, ठीक आहे. दोघांमध्ये जे आहे याचं नोड्युलेशन जे आहे ते प्रेझेंट असतं. क्रोटॅलारे जुन्सी आहे, देन वी हॅव द काउपी ऑल्सो, क्लस्टर बीन आहे, राईट. देन वी हॅव द सिस्बिनिया ॲक्युलेटा. ग्रीन लीफ मॅन्युरिंगचे अजून क्रॉप्स बघा, दॅट इज द कॅशिया फिस्ट्युला, सिस्बिनिया ग्रँडिफ्लोरा आहे, पोंगॅमिया आहे. देन वी हॅव द पेल्टोफोरम फेरुजिनम आहे, ॲझाडिरेक्टा इंडिका म्हणजेच आपलं नीमचं जे झाड आहे ते. आता नीमचं जर का तुम्ही ग्रीन लीफ मॅन्युरिंग केलं तर ते काय होतं, निमॅटोडवरती काय होतं कंट्रोल करण्यासाठी इट इज व्हेरी मच इफेक्टिव्ह. ज्या शेतामध्ये निमॅटोडचं जर का प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येत असेल तशा फील्डमध्ये तुम्ही ॲझाडिरेक्टा इंडिकाचं ग्रीन लीफ मॅन्युरिंग करू शकता. डेलोनिक्स रिजिया जे आपल्याकडे आहे, राईट. डेलोनिक्स रिजिया म्हणजे कोणतं क्रॉप आहे, कोणता आहे, फोटो ओळखून सांगा. गुलमोहर आहे, राईट. गुलमोहर, पिलमोहर जे आहेत ते. देन कॅलोट्रॉपिस जायजेंटिया एक आहे, राईट, कॅलोट्रॉपिस. देन वी हॅव द ल्युकेनिया, ल्युकोफेलिया. बघा इथे काय एक फोटो दाखवला आहे, इथे काय करतायत, हे जे ग्रीन त्या ठिकाणी मॅन्युरिंगचं क्रॉप आहे हे कसं आहे, दिस इज टाईप ऑफ इन सिटू मॅन्युरिंग, ठीक आहे. इन सिटू ग्रीन मॅन्युरिंग आहे. ट्रॅक्टरने इथे काय करताय, क्रश डाऊन करतायत इन टू द सॉईल. ॲडव्हान्टेजेस याचे काय काय आहेत की इट ॲड्स बेसिकली ऑर्गॅनिक मॅटर टू द सॉईल, ज्यामुळे मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी स्टिम्युलेट होताना आपल्याला दिसेल. फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज सॉईलचे इम्प्रूव्ह होत आहेत. देन रिक्लेमेशन ऑफ द सॉल्ट अफेक्टेड सॉईल्स त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे. देन ग्रीन मॅन्युरिंग जे क्रॉप्स असतात दीज आर इनकॉर्पोरेटेड इन द अप्पर लेअर ऑफ द सॉईल, त्यामुळे प्लांट्स ऑल्सो टेक द न्यूट्रिएंट्स फ्रॉम दिस लेअर ओनली. देन इट डिक्रीजेस द रन ऑफ अँड इरोजन बाय फॅसिलिटेटिंग पेनिट्रेशन ऑफ रेन वॉटर. त्यासोबत ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप काय करतं, चिलेशन त्या ठिकाणी करतं ऑफ द न्यूट्रिएंट्स जे की लॉस्ट होणार असेल त्या न्यूट्रिएंटचं चिलेशन करतं, त्यामुळे न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी जी आहे ती पण आपल्याला राईज होताना दिसेल. लेग्युम क्रॉप जे आहे ॲज अ ग्रीन मॅन्युअर इट ॲड्स नायट्रोजन टू द सॉईल अँड इट इज यूज नॅचरली बाय द सक्सेडिंग क्रॉप. त्यासोबत इट इन्क्रीजेस द अवेलेबिलिटी ऑफ फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम अँड आयरन इन द सॉईल. इट रिड्युसेस फिक्सेशन ऑफ न्यूट्रिएंट्स इन द सॉईल, राईट. त्यामुळे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी असेल सॉईलची ती पण आपल्याला इम्प्रूव्ह होताना दिसेल. काही डिसॲडव्हान्टेजेस पण आपल्या या ग्रीन मॅन्युरिंगमुळे दिसून येतात, ओके. तर काय आहे की फिअर इन रेनफीड एरियामध्ये काय आहे, एक प्रकारचं फिअर आहे की ज्यावेळेस इफ रेनफॉल इज लेस प्रॉपर डिकम्पोजिशन होणार नाही आणि त्यामुळे पुढचं क्रॉपचं जर्मिनेशन त्या ठिकाणी अफेक्ट होऊ शकतं, ठीक आहे. त्यामुळे रेनफॉल त्या ठिकाणी चांगला त्या ठिकाणी असला पाहिजे, कारण ज्यावेळेला आपण क्रश डाऊन करू ग्रीन मॅन्युअर क्रॉपला त्याच्यानंतर 1 ते 2 पाऊस त्याच्यावरती चांगले पडले पाहिजे, जेणेकरून काय होईल, डिकम्पोजिशन जे आहे ती चांगली होईल. देन 1 सीझन मे बी लॉस्ट, राईट. जे मी तुम्हाला सांगितलं की खरीप सीझन जे आहे मोस्टली आपलं लॉस्ट होताना इथे दिसून येतो. एक क्रॉप जे आहे ते आपलं सीझन टोटली लॉस्ट होतं, कुठलाही आपल्याला त्याच्यात बेनिफिट होत नाही इकॉनॉमिकली, ठीक आहे. देन ग्रीन मॅन्युरिंगच्या थ्रू बघितलं आपण तर जे नायट्रोजन आहे इट मे बी कॉस्टलियर दॅन द ॲक्च्युअल नायट्रोजनस फर्टिलायझर्स. ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप्स काय करतात, डिजीज असेल, पेस्ट आहे आणि निमॅटोडचं इन्फेस्टेशन त्या ठिकाणी राईज करू शकतं. कधी, ज्या वेळेला त्या ठिकाणी जर का जे डिकम्पोजिशन आहे, ओके, जे डिकम्पोजिशन आहे ते जर का स्लो असेल, ठीक आहे, ते जर का इनकम्प्लीट झालेलं असेल त्यावेळेस या पेस्ट निमॅटोडचं इन्फेस्टेशन वाढू शकतं. देर इज अ रिस्क फॉर सॅटिस्फॅक्टरी ग्रोथ अँड स्टँड ऑफ द ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप. देन डिझायरेबल के फीचर्स बघा इन सिटू ग्रीन मॅन्युरिंग क्रॉपचे, की जनरली जे आहेत ते क्रॉप कसं पाहिजे, इट शुड बी लेग्युम क्रॉप, गुड नोड्युलर ग्रोथ असलं पाहिजे, त्याच्यामध्ये रॅपिड नायट्रोजन फिक्सेशन असलं पाहिजे इवन अंडर अनफेवरेबल कंडिशन्स. इट शुड हॅव लिटिल वॉटर रिक्वायरमेंट, खूप जास्त वॉटर रिक्वायरमेंट नाही पाहिजे त्याला, राईट. फक्त पावसाच्या पाण्यावरती येऊ शकेल असं त्या ठिकाणी क्रॉप पाहिजे. सो त्यानंतर इट शुड बी कॅपेबल ऑफ मेकिंग गुड स्टँड इन पुअर अँड एक्झॉस्टेड सॉइल्स, ठीक आहे.
तर आपण जनरली ग्रीन मॅन्युअरिंग कुठल्या सॉईलमध्ये करतो, जी सॉईल ऑलरेडी सॉईल फर्टिलिटी ज्याची लूज झालेली, त्याच्यामुळे जे की एक्झॉस्टेड सॉईल्स असतील तिथे पण त्याचं काय गुड लक्झरियंट त्या ठिकाणी ग्रोथ झाली पाहिजे, असे ते क्रॉप असलं पाहिजे. त्यासोबतच त्याची डीप रूट सिस्टीम असली पाहिजे. त्यामुळे काय होईल की सबसॉईलचा जो लेअर असेल तर तो त्या ठिकाणी ओपन करण्यासाठी इट विल गेट बेनिफिशियल. देन इट शुड टॅप द लोअर रिजन्स फॉर द प्लांट न्यूट्रिएंट्स ऑल्सो. इट शुड हॅव डेन्स लिफी ग्रोथ, राईट. लिफी ग्रोथ त्याच्यामध्ये जास्त असली पाहिजे, त्याच्यामध्ये खूप जास्त सेल्युलोज कंटेंट नाही पाहिजे, लवकर कुजलं पाहिजे, राईट. सो इट शुड प्रोड्यूस टेंडर ग्रोथ इन अर्ली लाईफ सायकल. इट शुड कंटेन लेस नॉन फायब्रस टिश्यू, हॅन्स रॅपिड बेसिकली जे डिकम्पोजिशन आहे ते त्यामध्ये असणं गरजेचं आहे. आता व्हर्मी कंपोस्ट जे आहे याबद्दल आपण बघणार आहोत. तर व्हर्मी कंपोस्टचा कंटेंट पण एकदा बघून घ्या की ऑर्गॅनिक कार्बन साधारणपणे व्हर्मी कंपोस्टमध्ये 9 to 17% पर्यंत दिसून येतं. नायट्रोजन त्यामध्ये 1.5 to 2.1% पर्यंत आहे. फॉस्फरस आहे 1 to 1.5%. पोटॅशियम आहे 0.6% पर्यंत. कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची अवेलेबिलिटी चांगली होते. सल्फर पण बघा इथे 500 ppm पर्यंत जवळपास अवेलेबल होतं. सो गुड अमाऊंट ऑफ जे न्यूट्रिएंट्स आहेत ते एकंदरीत वर्मी कंपोस्टमध्ये आपल्याला दिसून येतात. तेच जर का आपण बेसिकली फार्म यार्ड मॅन्युअर बघितलं किंवा बॅक्टेरियल कंपोस्ट बघितला तर कम्पॅरेटिव्हली बघा तुम्हाला की त्या ठिकाणी तुम्हाला जे आपलं वर्मी कंपोस्ट आहे त्याच्यामधलं न्यूट्रिएंट जे आहे NPK हे त्या ठिकाणी तुम्हाला जास्त दिसून येईल कम्पेअर्ड टू दिस FIM अँड बॅक्टेरियल कंपोस्ट. आता वर्मी कंपोस्टिंगशी रिलेटेड काही टर्म्स आहेत बघूया आपण. तर वर्मी कंपोस्टिंग बेसिकली काय आहे, ती एक मेथड आहे, राईट. इट इज अ मेथड ऑफ मेकिंग कंपोस्ट, राईट, विथ द यूज ऑफ अर्थवर्म्स. अर्थवर्म्सचा आपण वापर करून जे कंपोस्ट तयार करतो त्याला वर्मी कंपोस्टिंग असं त्या ठिकाणी प्रोसिजरला म्हणलं जातं. इन विच जनरली ते जे अर्थवर्म असतात ते काय करतात, दे लिव्ह इन द सॉईल, ईट द बायोमास अँड एक्सक्रीट इट इन डायजेस्टेड फॉर्म. दिस कंपोस्ट इज जनरली कॉल्ड एज वर्मी कंपोस्ट और वर्मी कंपोस्ट. देन वर्मी कल्चर काय आहे, ठीक आहे. वर्मी कल्चर म्हणजे काय, एक प्रकारे इट इज अ सायंटिफिक मेथड, राईट, ऑफ ब्रीडिंग अँड रेझिंग ऑफ अर्थवर्म्स इन कंट्रोल्ड कंडिशन्स. आता हे शब्द जरी सारखे सारखे दिसत असले तरी सुद्धा एक्झामला याच्यावरती तुम्हाला डायरेक्ट 1 लाईनमध्ये याचं डेफिनेशन येऊ शकते आणि इट इज कॉल्ड ॲज डॅश असं जर विचारलं तर वर्मी कल्चर, वर्मी कंपोस्टिंग आणि वर्मी कंपोस्ट याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. वर्मी कंपोस्ट काय आहे तर त्या ठिकाणी अर्थवर्मने डायजेस्ट केल्यानंतर जे काही आपल्याला उरलेलं जे काही प्रोडक्ट मिळतं दॅट इज वर्मी कंपोस्ट. वर्मी कंपोस्टिंग ING जर का लिहिलेलं असेल, कंपोस्टिंग जर असेल शेवटी लिहिलेलं, तर व्हॉट इज वर्मी कंपोस्टिंग. वर्मी कंपोस्टिंग काय आहे, ती प्रोसिजर आहे जेणे त्या ठिकाणी काय होतं आपल्याला वर्मी कंपोस्ट जे आहे ते तयार होऊन मिळतं, राईट. सो दॅट प्रोसेस इज वर्मी कंपोस्टिंग. आणि वर्मी कल्चर काय आहे, इथे काय दिले कल्चर. कल्चर म्हणजे काय की त्या ठिकाणी अर्थवर्म्सचं जे काही प्रोडक्शन आपण करतो, राईट, त्याचं जे काही ब्रीडिंग आहे, त्या अर्थवर्मचं रेझिंग आहे, त्या टेक्नॉलॉजीला आपण वर्मी कल्चर असं म्हणतो. ओके. देन वर्मी टेक्नॉलॉजी काय आहे, तर वर्मी टेक्नॉलॉजी द कॉम्बिनेशन ऑफ द वर्मी कल्चर अँड वर्मी कंपोस्टिंग या दोघांचं एकत्रित ज्यावेळेस आपण करतो त्याला वर्मी टेक्नॉलॉजी असं म्हणतात. तर वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत. वर्मी दिसतं सेम, त्याच्या पुढचा शब्द जो आहे तो वेगळा असतो आणि त्याच्यामुळे टोटली त्याचा अर्थ बदलतो, राईट. त्यामुळे एक्झामला जर क्वेश्चन आला तर त्या ठिकाणी चुकवायचं नाही आहे, राईट. सो इथे जर आपण बघितलं, अर्थवर्म्स कॅन बी युज्ड फॉर द फॉलोइंग एरियाज, फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲरेबल सॉइल्स, टर्नओव्हर ऑफ द सॉइल, ब्रेकडाऊन ऑफ प्लांट ऑर्गॅनिक मॅटर, एरेशन अँड ड्रेनेजसाठी त्याचा मेजर रोल आहे. सो फॉर द प्रोडक्शन ऑफ युजफुल प्रोडक्ट्स लाईक वर्मी फर्टिलायझर, वॉर्म टिश्यू फॉर द ॲनिमल फीड, ऑल्सो फॉर द मेंटेनन्स ऑफ एन्व्हायरमेंटल क्वालिटी अँड मॉनिटर ऑफ द एन्व्हायरमेंट, फॉर सॉईल फर्टिलिटी, ऑर्गॅनिक आणि हेवी मेटल जे आहे तर त्याचं नॉन बायोडिग्रेडेबल जर टॉक्सिक मटेरियल आपल्याला त्या ठिकाणी करायचं असेल, राईट, जे की हेवी मेटल्समुळे जे की सॉईल आहेत त्या काय होतात टॉक्सिक होतात, तर त्याला पोल्युशन फ्री करण्यासाठी पण आपल्याला अर्थवर्मचा आपला वापर आपण करू शकतो. सो ते अर्थवर्म्स बेसिकली जर आपण बघितलं तर याचा फायलम काय आहे असा पण तुम्हाला एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो, ठीक आहे. सो व्हॉट इज द फायलम ऑफ दिस अर्थवर्म्स, तर दॅट इज द ॲनिलिडा. ओके. आणि किंगडम कोणता आहे, ॲनिमल आहे, राईट. ॲनिमलिया त्याचं काय किंगडम आहे. सो दे आर लॉंग अँड सिलेंड्रिकल इन शेप, राईट, and size. They have large number of grooves also. There are about 3000 species of earthworms. ठीक आहे. अर्थवर्मचे किती स्पीसीज आहेत, जवळपास 3000 स्पीसीज जगामध्ये प्रेझेंट आहेत, ज्याच्यामधल्या मोस्टली 300 ज्या स्पीसीज आहेत
तर ते इंडियामध्ये आपण आयडेंटिफाय केलेले आहे. आणि मोस्टली जे आहेत ते कशा हर्मफ्रोडाइट आहेत. 2 मॅच्युअर अर्थवर्म्स आर रिक्वायर्ड टू प्रोपगेट इट, राईट. ॲट द टाइम ऑफ एग लेईंग द क्लिटेलियम जे आहे इट इज ट्रान्सफॉर्म्ड इन टू हार्ड गर्डल लाईक कॅप्सूल कॉल्ड कुकून. तर बेसिकली काय होतं, कुकून त्या ठिकाणी अर्थवर्म्सचे असतात आणि ते जे कुकून्स असतात दे आर फ्रॉम 1 to 5 इन नंबर. ओनली अ फ्यू ऑफ देम सर्वाईव्ह अँड हॅच. खूप जास्त कुकून तर देतात खूप साऱ्या, पण त्याच्यामधले खूप कमी जे असतात ते त्या ठिकाणी हॅचिंग होतं आणि त्यातनं सर्वाईव्ह करतात, राईट. तर जुवेनाइल्स अगेन ते काय करतात, फॉर्मेशन ऑफ कुकून्स पुन्हा जुवेनाइल्स करत असतात ॲट अ पिरियड ऑफ 50 to 60 days. ते नॉर्मल जर तुम्ही लाईफस्पॅन जर का अर्थवर्मचं जर बघितला स्पीसीज टू स्पीसीज तर 1 to 10 yearsपर्यंत एक अर्थवर्म त्या ठिकाणी राहू शकतो, ठीक आहे. 1 ते 10 वर्षापर्यंत त्याचा लाईफस्पॅन जनरली अर्थवर्मचा दिसून येतो. आता अर्थवर्ममध्ये पण काय आहेत, काही प्रकार आपल्याला दिसून येतात. आता याच्यामध्ये बघा सरफेस फीडर्स काही असतात, त्याला म्हणतात इपिजिक्स. इपिजिक्स जे आहेत त्याला सरफेस फीडर जे असतील त्यांना म्हणलं जातं, राईट. देन these are important in vermicomposting. The epigics such as Eisena foetida आहे, Eudrellus foetida आहे, then Eudrellus eugene आहे. These are exotic worms. आणि Perionyx excavator जे आहे it is native one that can be used in India. हे जे 3 स्पीसीज इथे दिलेत त्याचे नाव त्या ठिकाणी नोट करून घ्या. दॅट इज Eisena foetida, Eudrellus eugene. हे काय, these are exotic worms. आणि इंडियाला नेटिव्ह असणारा कोणता आहे तर दॅट इज Perionyx excavatus. This is type of species of this earthworm that is indigenous to India. Okay, then epianic हे जे आहे हे काय आहे, these are the feeders of the leaf litter and the soil at upper layers, right. Then this group such as Lampetomoriti आहे, हे काय आहे, हे पण आपले इंडिजिनियसच आहे इंडियामधलं. and it is active in situ decomposition of organic waste and residues in the soil. देन जे बोथ इपिजिक्स आणि इपिॲनिक्स हे जे दोन्ही प्रकारचे ग्रुप्स असतात अर्थवर्मचे हे कसे आहेत, स्लेंडर आहे, शॉर्ट असतात लेंथने, लाल रंगाचे टू ब्राऊन कलरचे त्या ठिकाणी ते आपल्याला दिसून येतात. हाय रिप्रोडक्शन ॲक्टिव्हिटी त्यांची असते, इफिशियंट आहे इन रिसायकलिंग ऑर्गॅनिक मटेरियल्स, राईट. त्याच्यामुळे मोस्टली जे की आपलं लक्ष आहे ते Eisena foetida आहे आणि Eudrellus eugene आहे. या दोघांकडे त्या ठिकाणी जास्त करून हे यूज केले जातात फॉर वर्मी कंपोस्टिंग प्रोसेस. and this can grow in wide temperature ranges like 0 to 40 degree Celsius पर्यंत पण ग्रो होऊ शकतात. ऑप्टिमम टेम्परेचर जे आहे वर्मी कंपोस्टिंगचं हे तुम्हाला एक्झामला विचारू शकतात, दॅट इज 20 to 30 degree Celsius. दॅट इज ऑप्टिमम टेम्परेचर. हे आहे Eisena foetida आणि दिस वन इज द Eudrellus eugene, राईट. दिस बोथ आर दी एक्झॉटिक स्पीसीज जे वर्मी कंपोस्टिंगमध्ये वापर केला जातो. आणि हे काय आहे, दिज आर द कुकून्स. काय आहे, कुकून्स आहेत. याच्यामधनं छोटे छोटे जे आहेत नंतर आपल्याला जे अर्थवर्म्स आहेत ते बाहेर निघताना आपल्याला दिसून येतात. सो फेवरेबल कंडिशन जर का आपण अर्थवर्मसाठी बघितल्या तर कशा असलं पाहिजे त्याचं कंपोस्टिंग मटेरियल, तर साधारणपणे pH रेंज त्याची पाहिजे कंपोस्टिंग मटेरियलची 6.5 ते 7.5. म्हणजे कसं पाहिजे, इट शुड हॅव्हिंग द न्यूट्रल pH त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. सॉईल मॉइश्चर जर बघितलं आपण त्या जागेचा तो 60 to 70% मॉइश्चर असणं गरजेचं आहे, राईट. खूप जास्त ड्राय किंवा खूप जास्त ओव्हरवेट जे पडल्ड कंडिशन आहे तशी पण नसली पाहिजे. 50% एरेशन त्याच्यामध्ये पाहिजे, राईट. इट शुड हॅव गुड एरेशन. टेम्परेचर कसं पाहिजे, इट शुड बी बिटवीन 18 to 35 degree Celsius. देन काही प्रिकॉशन्स याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवावे लागतात, जसं की वर्मी कंपोस्ट जे आहे ना त्याचा हिपला कुठल्याही प्रकारे प्लॅस्टिक जे शीट असतात त्याने कवर करायचं नाही, ठीक आहे. कारण प्लॅस्टिक शीटने जर तुम्ही कवर केलं त्याच्यामध्ये काय होतं, हीट निर्माण होऊ शकते आणि गॅसेस त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. हीट निर्माण झाली तर काय होईल, जे नॅचरली जे अर्थवर्म त्या याच्यामध्ये ढिगामध्ये असेल तर ते काय होईल, ते किल होण्याचं प्रमाण जास्त होऊन जाईल. त्याच्यामुळे टेम्परेचर वर्मी कंपोस्टच्या बेडचं ते कंट्रोल करणं गरजेचं आहे. वेळोवेळी त्याला काय करायचं आहे, वॉटरिंग करणं गरजेचं आहे. सो इट शुड नॉट ओव्हरलोड द वर्मी कंपोस्ट हीप टू अवॉइड द हाय टेम्परेचर दॅट ॲडव्हर्सली अफेक्ट दर पॉप्युलेशन. ड्राय कंडिशन जर का खूप जास्त असतील तर इट विल किल द वर्म्स. आणि वॉटर लॉगिंग जर असेल तर अर्थवर्म्सला पण किल करू शकतं किंवा मग अर्थवर्म जे ते वॉटरलॉग कंडिशनमध्ये राहत नाही, मग ते पळून जातात दुसरीकडे. सो वॉटरिंग जे आहे तर ते समरमध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात दिल्या गेली पाहिजे, राईट. त्यानंतर ॲडिशन ऑफ हायर क्वांटिटीज ऑफ ॲसिड रिच सबस्टन्सेस जे असतील त्याला ॲड करायचं आहे, सच एस टोमॅटोज, सिट्रस वेस्ट जे असतील तर ते त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, वी हॅव टू अवॉइड दॅट.
Then make the drainage channel around the hip to avoid stagnation of water, particularly in the high rainfall areas in the rainy season. Organic material कसे पाहिजे फॉर कंपोस्टिंग? इट शुड बी फ्री फ्रॉम नॉन डिग्रेडेबल मटेरियल, लाईक समजा दगड असेल, ग्लासचे पीसेस, प्लास्टिक, सिरॅमिक ट्यूब्स, हे त्याच्यामध्ये टाकायचं नाही, नाहीतर काय होईल की त्या ठिकाणी अर्थवॉर्मच त्या ठिकाणी मरायला लागतील. सो नॅचरल एनिमीज जर का आपण याच्यामध्ये बघितले वर्मी कंपोस्ट करत असताना, तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की मुंग्या, टर्माइट, राईट, ठीक आहे, अँड्स, टर्माइट, सेंटिपिड्स, रॅट्स, पिग्स आणि एक बर्ड्स, हे साधारणपणे त्याचे नॅचरल एनिमीज असतात. एक त्याचा बेसिक एनिमी मी बघितला होता, ठीक आहे, इन वन ऑफ द सॉईल, तर त्याचं नाव आहे हॅमरहेड. काय आहे? हॅमरहेड. हॅमरहेड नावाचा एक वर्म त्या ठिकाणी असतो. म्हणजे बेसिकली जसं गांडूळ दिसतं त्याच प्रकारे हा वर्म असतो, फक्त त्याचं जे पुढचं तोंड आहे ना, त्याचं पुढचं तोंड असं थोडंसं मोठं असतं आणि मग मागचं जे पूर्ण तुम्हाला असं अर्थवॉर्मसारखंच त्या ठिकाणी ते दिसून येईल. ठीक आहे, फक्त त्याचं पुढचं तोंड असं मोठं दिसतं. मग आपल्याला नॅचरली वाटतं की हे गांडूळच आहे की काय, पण हे गांडूळ नाही. हे काय करतं, हे जे गांडूळ असतात, अर्थवॉर्म्स असतात, त्याला खाण्याचं काम करतात. याचं पुढचं तोंड कसं एक हॅमरच्या हेडसारखं दिसतं, राईट, मोठं तोंड असतं, त्याच्यामुळे त्याला हॅमर हेड वर्म असं म्हणतात. दिस इज बेसिकली हे अर्थवॉर्मला खाण्याचं काम करतं, त्याच्यामुळे हे जर दिसलं तर आपल्याला किल करावं लागतं इन द सॉईल. सो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहे की 4% जे आहे नीम बेस्ड इन्सेक्टिसाइडचा आपण वापर करायचा बिफोर फिलिंग ऑफ द हिप. आता लाईव्ह वर्म्सला ज्यावेळेस तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करत असतात त्यावेळेला काय करायचं की जे काही फीड आहे तर ते सबस्ट्रेटला कसं ठेवायचं, वी हॅव टू कीप इट मॉइस्ट, राईट. कार्डबोर्ड किंवा प्लास्टिकच्या याच्यामध्ये आपण जनरली त्याला घेऊन जातो, पण तिथे एरेशन असणं गरजेचं आहे. प्लास्टिकची पिशवी बंद केली तर टेम्परेचर हाय होऊन मधले गांडूळं मरू शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळे एरेटेड त्या ठिकाणी ती प्लास्टिक बॅग असणं गरजेची आहे किंवा कार्डबोर्ड शीट असले पाहिजे. फीड सबस्ट्रेट जर बघितलं तर 0.5 to 1 ग्राम फॉर इंडिव्हिज्युअल फॉर 24 hours ऑफ ट्रान्सपोर्टेशन जर्नी त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. कल्चर शूड कंटेन कुकुन्स पण पाहिजे, काही ज्युएनाइल पाहिजे, काही ॲडल्ट्स पण त्यामध्ये असणं गरजेचे आहेत. म्हणजे जर का आपण नेलं, ठीक आहे, गांडूळ जर का आपण आपल्या फील्डवरती घेऊन गेलो दुसऱ्या जागेवरनं आणि त्यामध्ये जर ॲक्लेमॅटाईज नाही झाले ते गांडूळ, तर गांडूळ काय होतील, ते मरून जातील, राईट. जे की ॲडल्ट्स असतील ते काय होईल, ते त्या ठिकाणी किल होऊ शकतात. पण जे कुकून आहेत त्या कुकूनमधनं नवीन येणारे जे लहान लहान गांडूळ आहेत तर ते तिथे अडॅप्ट करू शकतात, राईट. त्याच्यामुळे कुकून्स, ज्युएनाइल आणि ॲडल्ट तिघांचं असं मिक्सचर त्या ठिकाणी वर्मी कल्चरमध्ये असणं गरजेचं आहे. ॲप्लिकेशन रेट जर का आपण बघितला वर्मी कंपोस्टचा, तर साधारणपणे फील्ड क्रॉपसाठी 5 to 6 टन्स पर हेक्टर आहे, व्हेजिटेबलसाठी 10 to 12 टन्स पर हेक्टर आहे, फ्लावरिंग प्लांटसाठी 10 to 200 ग्रॅम्स पर स्क्वेअर फीट आणि फ्रूट ट्रीजसाठी 5 ते 10 किलोपर्यंत एका झाडाला आपण ॲप्लाय करू शकतो. देन ॲडव्हान्टेजेस याचे आपण बघायला गेलं की अगेन लाईक द FYM ओनली त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. ॲडिशनली इथे बघितलं तर आपल्याला विटॅमिन्स, एन्झाईम्स, अँटीबायोटिक्स आणि ग्रोथ हार्मोन्स जे आहेत तर ते याच्यामध्ये जास्त आपल्याला मिळतात, राईट, इन दिस वर्मी कंपोस्ट. सो इट गिव्स डिझीज रेझिस्टन्स टू द प्लांट्स, ठीक आहे, जे की प्लांट्सला डिझीज रेझिस्टन्स आहे तो त्या ठिकाणी दिसून येतो. द न्यूट्रिएंट कंटेंट ऑफ वर्मी कंपोस्ट आहे, इट इज हायर दॅन ट्रेडिशनल कंपोस्ट. तर नॉर्मली जे आपण फार्म यार्ड मॅन्युअर असेल किंवा आपलं कंपोस्ट जे तयार करतो जनरलवाला आपलं, तर सिटी कंपोस्ट वगैरे, त्याच्यापेक्षा याच्यामधला न्यूट्रिएंट कंटेंट कसा, इट इज गुड अमाऊंट, राईट. व्हॅल्युएबल सॉईल अमेंडमेंट म्हणून पण हे ॲक्ट होतं. सो वर्मी कंपोस्ट इज हार्बरिंग सर्टन मायक्रोबियल पॉप्युलेशन्स दॅट हेल्प इन नायट्रोजन फिक्सेशन अँड फॉस्फरस सॉल्युबलायझेशन. याचं जे की ॲप्लिकेशन आहे, इट एनहान्सेस नोड्युलेशन इन लेग्युम्स अँड सिम्बायोटिक मायक्रोबियल असोसिएशन विथ द रूट्स. सुपेरियरिटी जर आपण या वर्मी कंपोस्टची जर बघितली ओव्हर अदर सिंथेटिक ग्रोथ मीडिया इज मोर प्रोनाउन्स्ड इन प्लांट नर्सरीज. It can be used as a rooting medium and for establishment of saplings in the nurseries. It improves taste, luster, keeping the quality of the produce also high. It has immobilized enzyme like protease, lipase, amylase, cellulase असे वेगवेगळ्या प्रकारचे कायटिनेज हे त्याच्यामध्ये जे आहेत immobilized enzyme जे असतात ते त्याला which keep their function of the biodegradation of agricultural residues in the soil so that further microbial attack is speeded up. त्यामुळे हे सगळे जे की एन्झाईम्स आहेत तर हे प्रोड्यूस करण्याचं काम ते करत असतं. देन जे की अर्थवॉर्मचं जे की तुम्हाला वर्मी कंपोस्ट आहे, ठीक आहे, वर्मी कंपोस्ट जे असतं याचं कधीही तुम्हाला वास येणार नाही, एक हे याचं वैशिष्ट्य असतं, ठीक आहे. वेल डिकम्पोज जे वर्मी कंपोस्ट असेल त्याचा कधीही त्या ठिकाणी फाऊल स्मेल त्या ठिकाणी येत नसतो, ठीक आहे.
तुम्ही कधी वास घेऊन बघा, त्याचा वासच येत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे कारण की कसं आहे, ते पूर्णपणे डिके झालेलं असतं राईट, फ्रॉम द इंटेस्टाईन ऑफ द अर्थवॉर्म. याचे जर एंड प्रोडक्ट जर आपण बघितलं वर्मी कंपोस्टिंगचा, तर जनरली आपल्याला पॅथोजन फ्री त्या ठिकाणी जे आहे, प्लांट अँड ह्युमन पॅथोजन्स आर किल्ड ड्युरिंग द पॅसेज ऑफ दिस अर्थवॉर्म गट. ठीक आहे, जेव्हा काही जे की आपलं मॅटर आहे, ऑर्गॅनिक मॅटर, ते जेव्हा पास होतं अर्थवॉर्मच्या त्या ठिकाणी गटमधून, त्यावेळेस नॅचरली गटमध्ये काय असतं, ॲसिड त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. त्याच्यामुळे जे की पॅथोजन्स असतात ते पूर्णपणे किल होऊन जातात आणि एक चांगलं स्टराईल फ्री त्या ठिकाणी आपल्याला कंपोस्ट जो आहे, वर्मी कंपोस्ट जे आहे ते आपल्याला मिळतं. सो एक प्रकारे इट इज व्हेरी मच व्हॅल्युएबल अँड मार्केटेबल प्रोडक्ट हे आहे. तुम्ही जर याचा कॉस्ट मार्केटमध्ये जर बघितलं तर साधारणपणे 10 रुपीज पर kgच्या दराने तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं 10 to 12 रुपीज पर kgच्या दराने मार्केटमध्ये हे तुम्हाला अवेलेबल होताना दिसेल राईट. देन डिग्रीज ऑफ ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोजिशन जर आपण याच्यामध्ये बघितले, ठीक आहे, त्याचं डिग्रेडेशन कशा पद्धतीने होतं बघा, की सम ऑफ द पोर्शन जो आहे, ओके, इट ऑफ द वेस्ट इट दॅट इज डिग्रेडेबल, त्याच्यावर डिपेंड राहील. मेंटेनन्स ऑफ ॲरोबिक कंडिशन मेंटेन झाली पाहिजे आणि टॉक्सिक कंपाऊंड जे आहेत ते ॲब्सेंट असणं गरजेचे आहे. त्यामुळे हे 3 जर आपण गोष्टी पाळल्या तर त्यावेळेस आपलं जे की डिकम्पोजिशन आहे राईट, डिग्रेडेशन जे आहे ऑर्गॅनिक मॅटरचं ते चांगल्या पद्धतीने होतं. वर्मी कंपोस्टिंग काय आहे, इट इज बेसिकली प्रॅक्टिकली इट इज ओडर फ्री. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की त्याच्यामधनं कुठलाही वास येत नाही. आता वास काय येत नाही बघा, कारण की अर्थवॉर्म्स काय असतात, दे रिलीज कोइलोमिक फ्लुइड्स इन द डिकिंग वेस्ट बायोमास विच हॅज अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये असतात. ते काय करतात, पॅथोजन्सला किल करतात आणि ॲरोबिक कंडिशन्स क्रिएट झाल्यामुळे काय होतं, जो की फाऊल स्मेल असतो, जो की त्या ठिकाणी हायड्रोजन सल्फाईडमुळे येत असतो. ठीक आहे, ॲनारोबिक जर का डिकम्पोजिशन झालं, ठीक आहे, ॲनारोबिक डिकम्पोजिशन जर झालं त्याच्यामध्ये हायड्रोजन सल्फाईड जो गॅस आहे राईट, तो तयार होत असतो आणि त्याच्यामुळे तो वास तसा येत असतो राईट. पण अर्थवॉर्म्स काय करतात की मोस्टली जे की त्याला दिलेलं जे की खत असेल, कंपोस्ट असेल, त्याच्यामध्ये ॲरोबिक कंडिशन्स मेंटेन करतात राईट. ॲरोबिक कंडिशन अर्थवॉर्म मेंटेन करतात राईट. त्यामुळे कुठल्याही प्रकारे जे की फाऊल स्मेल आहे तसा येत नाही, कारण की तिथे H2S गॅस तयारच होत नाही, ॲनारोबिक कंडिशन तिथे निर्माणच होत नाही. आता एक लास्ट त्या ठिकाणी आपला टॉपिक आहे, दॅट इज व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बेसिकली कन्व्हेन्शनल कंपोस्टिंग आणि ज्याला आपण हॉट कंपोस्टिंग म्हणतो आणि वर्मी कंपोस्टिंग. ठीक आहे, जे की आपण नेहमीचे रेग्युलर जी कंपोस्टिंग करतो राईट, सिटी कंपोस्टिंग ज्याला म्हणतो, आणि वर्मी कंपोस्टिंग याच्यामधला फरक काय आहे, तर वर्मी कंपोस्टिंग जे आहे तिथे आपण गांडुळाचा वापर करतो आणि त्या प्रोसिजरसाठी टेम्परेचर जे आहे 15 ते 25 डिग्री सेल्सिअस आपण जनरली लागत असते राईट. आणि तेच हॉट कंपोस्टिंग जे असेल, ठीक आहे, त्याला जे टेम्परेचर आहे, तुम्ही जर आपल्या FIMचं उखाड्यावरचं जर का टेम्परेचर जर बघितलं टेस्ट करून, खूप डीपमध्ये जर तुम्ही हात घातला तर हात भाजूसुद्धा शकतो. तिथलं टेम्परेचर 50 to 70 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं. म्हणून याला आपण म्हणतो हॉट कंपोस्टिंग, गरम असतं ना, त्यामुळे त्याला हॉट कंपोस्टिंग म्हणतात. कंडिशन दोन्हीकडे ॲरोबिकच असतात. कधी कधी हॉट कंपोस्टिंगमध्ये ॲनारोबिक कंडिशन काही वेळासाठी येऊ शकते. आता टेम्परेचर साधारणपणे हॉट कंपोस्टिंगमध्ये जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये थर्मोफिलिक जे काही मायक्रोब्स आहेत ते जास्त आपल्याला दिसून येतात आणि वर्मी कंपोस्टिंगमध्ये तुम्हाला मिझोफिलिक जे आहेत राईट, तर ते त्या ठिकाणी मायक्रोब्स तुम्हाला जास्त दिसून येतात राईट. देन मेथड ऑफ ऑपरेशन जर तुम्ही बघितलं तर वर्मी कंपोस्टिंगमध्ये वी हॅव टू अप्लाय द वेस्ट फ्रिक्वेंटली इन थिन लेयर्स राईट. ही कसं इट इज टाईप ऑफ कंटिन्युअस ऑपरेशन आहे राईट. बॅच वाईज जे त्याच्यापेक्षा हे कसं कंटिन्युअसली आपल्याला काही ना काही त्याला फीड द्यावं लागतं खाण्यासाठी टू द अर्थवॉर्म्स. तेच जर हॉट कंपोस्टिंगमध्ये आपण बघितलं, स्टॅक वेस्ट मटेरियल जो आहे, एकदा तुम्ही जर त्या ठिकाणी पायलिंग अप केलं की साधारणपणे याला बॅच वाईज पद्धतीमध्ये आपण निर्माण करत असतो हॉट कंपोस्टिंगला. त्यासोबत बघा प्रोसेस कशी आहे वर्मी कंपोस्ट आणि हॉट कंपोस्टिंगची. अर्थवॉर्म्सचा जो आहे हा प्रेझन्स इथे वर्मी कंपोस्टिंगमध्ये आहे. हॉट कंपोस्टिंगमध्ये जे आहे ना, फक्त सुरुवातीला तुम्हाला काही अर्थवॉर्म दिसू शकतात, पण नॅचरली जसं जसं टेम्परेचर 35 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जाईल राईट, 50 to 70 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर जातं, तर ह्या टेम्परेचरमध्ये अर्थवॉर्म्स टिकू नाही शकत, ते मरून जातात राईट. सो हॉट कंपोस्टिंगमध्ये जे आहे ते अर्थवॉर्म्स नंतर प्रेझेंट नसतात. पॅथोजन डिस्ट्रक्शन मेकॅनिझम जर आपण बघितलं तर अर्थवर्म जे असतात तर त्याच्या जेव्हा गटमधून, त्याच्या पोटामधून ज्या वेळेला जे की मटेरियल असेल राईट, जे की ऑर्गॅनिक मॅटर असेल ते ज्या वेळेला पास होतं,
त्यावेळेला त्या जे की केमिकल्स असतील राईट पोटामधले त्याच्या गटमधले, त्याच्यामुळे नॅचरली जे आहे पॅथोजन वगैरे ते सगळे डायजेशनमध्ये मरून जातात. तेच हॉट कंपोस्टिंगमध्ये जे आहे इलिव्हेटेड टेम्परेचर असतं ओव्हर अ पिरियड ऑफ एक्सटेंडेड पिरियड लाईक ग्रेटर दॅन 1 वीक. तर हाय टेम्परेचरमुळे जे आहे तर ते पॅथोजन्स त्या ठिकाणी मरतात इन हॉट कंपोस्टिंग. फायनली जे की प्रोडक्ट निर्माण होतं वर्मी कंपोस्ट त्या ठिकाणी म्हणलं जातं, वर्मी कास्ट म्हणलं जातं वर्मी कंपोस्टिंगमध्ये. आणि ते कसं असतं, इट इज मायक्रोबायोलॉजिकली ॲक्टिव्ह अँड इट इज गुड फॉर द सॉईल. तेच हॉट कंपोस्टिंगमध्ये जे की प्रोडक्ट अवेलेबल होतं कंपोस्ट, त्याच्यामध्ये काय लिटिल मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी आपल्याला दिसून येते. आता वर्मी कंपोस्टिंगचे काही प्रॉज आणि कॉन्स आहेत राईट. तर साधारणपणे जर सांगायचं झालं कन्सर्न्स बघूया इथे की इट वोंट किल सीड्स. ठीक आहे, वर्मी कंपोस्टिंगमध्ये जे काही सीड्स असतात ते त्या ठिकाणी किल होत नाही. अँड ऑल्दो देर इज अ फेअर अमाऊंट ऑफ एव्हिडन्स की पॅथोजन डिस्ट्रक्शन होतं पण सीड्स जे आहेत ते मरत नाहीत. ठीक आहे, वीडचे जे काही सीड्स आहेत वर्मी कंपोस्टमध्ये तसेच राहू शकतात. मोर स्पेस इज रिक्वायर्ड टू प्रोसेस सिमिलर अमाऊंट ऑफ हॉट कंपोस्टिंग. नीड टू बी केअरफुल राईट विथ द अमाऊंट ॲडेड लाईक द एक्स्ट्रा सीड जे असेल तर ते काय करू शकते, अर्थवर्मचा किल करू शकते. आउटडोर सिस्टम जे आहे मच मोर लिमिटेड बाय द कोल्ड वेदर. वर्म्स नीड टू बी सेपरेटेड फ्रॉम द कंपोस्ट. वर्म्स जे असतात राईट दे डू रिक्वायर सम अटेन्शन अँड प्रॉपर केअरिंगची गरज जी आहे अर्थवर्मची करावी लागते राईट. तसं हॉट कंपोस्टिंगमध्ये नाही आहे, खूप जास्त केअर करायची काही गरज पडत नाही हॉट कंपोस्टिंगमध्ये. काही फायदे पण आहेत वर्मी कंपोस्टिंगचे की कूलर टेम्परेचर जे आहे ते नायट्रोजन कॉन्झर्व करण्यासाठी मदत करतं राईट. इट टेंड्स टू बी समवॉट लेस लेबर इंटेन्सिव्ह आहे, खूप जास्त लेबर या ठिकाणी लागत नाही. जसं की त्या ठिकाणी हॉट कंपोस्टिंगमध्ये काय करावं लागतं, टर्निंग करावी लागते राईट वेळोवेळी, तशी ते करण्याची गरज नाही पडत. त्यानंतर वर्मी कंपोस्टिंगमध्ये आपल्याला कळेल की हाय मॉइश्चर जे कंटेंट असेल तर तो तिथे इश्यू येत नाही राईट. ते उलट प्रेफरन्स आहे की इथे मॉइश्चर कंटेंट असणं गरजेचं आहे वर्मी कंपोस्टिंगमध्ये. मटेरियल्स इट कॅन बी कॉन्स्टंटली ॲडेड. ठीक आहे, त्याच्यामुळे कुठली असं बॅच पद्धत नाही आहे, तुम्ही कंटिन्युअसली रॉ मटेरियल टाकत जाऊ शकता फॉर वर्मी कंपोस्टिंग. साईज ऑफ द सिस्टम जे आहे इथे इम्पॉर्टंट नाही आहे. ठीक आहे, तर तुम्ही त्याला इनडोअर पण करू शकता, आउटडोअर पण करू शकता वर्मी कंपोस्टिंगला डिपेंडिंग अपॉन युअर नीड. कन्सिडरेबल एव्हिडन्स जे आहे टू इंडिकेट दॅट द वर्मी कंपोस्ट हॅव बेनिफिशियल प्रॉपर्टीज नॉट फाउंड इन हॉट कंपोस्ट. त्यानंतर अंडर आयडियल कंडिशनमध्ये जर बघितलं वेस्ट जे आहे इट कॅन बी प्रोसेस्ड व्हेरी क्विकली हिअर. अजून काही याचे हॉट कंपोस्टिंगचे जर प्रॉज आणि कॉन्स जर आपण बघितले तर याचे जे फायदे आहेत हॉट कंपोस्टिंगचे की इट अनेबल्स द प्रोसेसिंग ऑफ लार्जर क्वांटिटीज ऑफ मटेरियल इन स्मॉलर एरिया. खूप कमी एरियामध्ये तुम्ही जास्त जे क्वांटिटी आहे मटेरियलची ती प्रोसेस करू शकतात हॉट कंपोस्टिंगमध्ये. आणि इट कॅन प्रोसीड रिलेटिव्हली क्विकर राईट. क्विकली त्या ठिकाणी याची प्रोसिजर ती जी आहे ती चालू होते. इट कॅन किल वीड सीड्स अँड पॅथोजन. वीड सीड जे आहे बघा याला किल करण्याचं काम हॉट कंपोस्टिंग जे आहे ते करत असतं, जे की वर्मी कंपोस्टमध्ये अजून पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, ऑन अ लार्ज स्केल इट कॅन प्रोसीड इझिली इन द कोल्ड वेदर ऑल्सो. काही कन्सर्न्स पण आहे की इथं लेबर इंटेन्सिव्ह आहे, इथे काय करावं लागतं, जे की पाईल्स आहेत त्याला टर्निंग वेळोवेळी करावी लागते. जी हीट आहे इट कॅन किल ऑफ मेनी बेनिफिशियल मायक्रोब पण असतील ते पण मारून टाकू शकतं राईट. त्यामुळे इट मे रिक्वायर सम स्टॉक पायलिंग अंटील सफिशियंट मटेरियल जे इट इज अवेलेबल फॉर द बॅच. हिटिंग कॅन लीड टू कन्सिडरेबल नायट्रोजन लॉस. नायट्रोजन जर तुम्हाला कॉन्झर्व करायचं असेल फार्म यार्ड मॅन्युअरमधला तर टेम्परेचर जे ते कूल ठेवावं लागतं. जर का टेम्परेचर हॉट झालं तर जो ॲटमॉस्फिअरिक जो काही नायट्रोजन असेल त्या कंपोस्टमधला तो त्या ठिकाणी लॉस आपल्याला होताना दिसून येईल. ओके, सो दॅट विल बी ऑल फॉर आर टुडेज लेक्चर, जिथे आपण काय बघितलं, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट बघितलं, वर्मी कंपोस्ट बघितलं आणि ग्रीन मॅन्युअरिंग त्या ठिकाणी बघितली आहे. ओके, सो दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्यू.